कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात 8,669 शासकीय पदांसाठी भरती होणार आहे। केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनावर निर्यात शुल्क वाढवलंय। महाराष्ट्र सरकारने अवजड वाहन चालकांना दिलासा दिलाय। होर्मुझ उघडण्यास विलंब होईल का? इराण युद्धामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झालाय। IPL अध्यक्षांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलंय। अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या जावेविरोधात मानहानीचा दावा दाखल केला। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 12 एप्रिल वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या नोकरीची। महाराष्ट्र सरकारने महिला आणि बाल विकास विभागासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। गेल्या 23 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्रचना प्रक्रियेला अखेर मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे विभागाच्या कामाला गती तर मिळेलच, शिवाय तळागाळातील योजनांच्या अंमलबजावणीतही सुधारणा होईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे विभागात एकूण 8,669 नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे। या व्यतिरिक्त कामाचा भार सांभाळण्यासाठी 165 नवीन पदं निर्माण करण्यात आली आहेत। विभागाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी नियमित पदांव्यतिरिक्त 2,843 पदं बाह्य स्रोताद्वारे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्र सरकारने 1,10,664 मानधन आधारित अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी सहायिका पदांच्या निर्मितीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे। याचा अर्थ आता विभागाच्या संरचनेत एकूण 2,21,328 मानधन आधारित पदांचा समावेश असेल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इंधनावरील निर्यात शुल्काची। केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार परदेशात निर्यात होणाऱ्या डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील निर्यात शुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। हा निर्णय ऊर्जा क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातोय, कारण याचा परिणाम केवळ तेल कंपन्यांच्या नफ्यावरच होणार नाही, तर देशांतर्गत बाजारपेठेतील इंधनाच्या उपलब्धतेवरही होईल। अधिकृत सरकारी माहितीनुसार डिझेल निर्यातीवरील शुल्क दुपटीहून अधिक करण्यात आलंय। यापूर्वी डिझेल निर्यातीवरील शुल्क प्रति लिटर 21.5 रुपये होतं, जे आता वाढवून प्रति लिटर 55.5 रुपये करण्यात आलंय। ही एक लक्षणीय वाढ आहे। या व्यतिरिक्त विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील कराचा बोजाही वाढवण्यात आलाय। ATF वरील निर्यात शुल्क प्रति लिटर 29.5 रुपयांवरून प्रति लिटर 42 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलंय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अवजड वाहन चालकांसाठी। अवजड वाहन चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लीनर ठेवण्याची अट रद्द केली आहे। 8 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता बहुतेक अवजड मोटार वाहनांमध्ये क्लीनरऐवजी तंत्रज्ञानावर आधारित चालक सहाय्यक प्रणाली बसवण्यात येणार आहे। महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2026 नुसार चालक सहाय्यक प्रणाली असलेल्या वाहनांना यापुढे क्लीनरची आवश्यकता भासणार नाही। यापूर्वी क्लीनर न ठेवल्यास प्रतिदिन 1,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जात असे, ज्यामुळे ट्रक चालकांवरील आर्थिक भार वाढत होता। एकाच फेरीसाठी अनेक चलनं जारी करण्याच्या तक्रारीही होत्या। परिवहन संघटनांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। अवजड माल वाहून नेणाऱ्या आर्टिक्युलेटेड सेमी ट्रेलर्स आणि हायड्रॉलिक ट्रेलर्सवर ही सूट लागू होणार नाही। तिथे क्लीनर ठेवणं अजूनही अनिवार्य असेल। पॉडकास्टची चौथी बातमी आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीची।
होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यास होणाऱ्या विलंबाचं मुख्य कारण म्हणजे इराणला स्वतःचे सागरी सुरुंग शोधता न येणं हे मानलं जात आहे. ते सुरुंग हटवणं देखील अवघड ठरत आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते या सुरुंगांचा मागोवा घेण्याची आणि ते निकामी करण्याची इराणची क्षमता मर्यादित आहे. म्हणूनच अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही तो हा मार्ग पुन्हा उघडण्यास असमर्थ आहे. जे.डी. व्हान्स शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले असतानाच हा मुद्दा समोर आलाय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे खत पुरवठ्याची. भात कापणीसाठी तयार आहे, परंतु येत्या हंगामात कापणी करावी की पेरणी करावी या संभ्रमात शेतकरी अजूनही आहेत. कारण मध्य पूर्वेतील युद्धामुळे वाढलेल्या इंधन आणि खतांच्या किमतींचा जगातील सर्वात मोठ्या भात उत्पादक प्रदेशांपैकी एकावर गंभीर परिणाम झालाय. संपूर्ण आग्नेय आशियामध्ये लाखो लहान शेतकरी परवडणारी पीक खते तसंच ट्रॅक्टर, सिंचन पंप आणि भात लावणीची यंत्र चालवण्यासाठी लागणारं डिझेल मिळवण्यासाठी संघर्ष करतायत. होर्मुझची सामुद्रधुनी खतं आणि इंधनाच्या पुरवठ्यासाठीच्या एका महत्त्वाच्या मार्गात अडथळा आणतंय, ज्याचा परिणाम विशेषतः आशियावर होतोय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे देखील वैभवमुळे खूप प्रभावित झालेले दिसतात. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे वैभवला टीम इंडियामध्ये संधी देण्याची मागणी केली आहे. IPLचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी वैभवबद्दल पोस्ट करत लिहिलं, वैभव सूर्यवंशी IPL 2026च्या हंगामात बॅटने उत्कृष्ट कामगिरी करतोय. त्याची कामगिरी पाहता हा प्रतिभावान खेळाडू निश्चितपणे भारतीय संघासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्यास पात्र आहे. अशा प्रतिभावान आणि तरुण खेळाडूला निवडण्याची संधी मिळणं खूप दुर्मिळ आहे. साहजिकच भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्याची नोंदणी होण्यास तो पूर्णपणे पात्र आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीची. अभिनेत्री हंसिका मोटवानी पुन्हा एकदा कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. हंसिका मोटवानीने अलीकडेच तिची जाऊ टीव्ही अभिनेत्री मुस्कान नॅन्सी जेम्स हिच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. तिने मुंबई सत्र न्यायालयात आपल्या जाऊवर 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय. मुस्कान नॅन्सी जेम्सने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि हंसिका मोटवानीचा भाऊ प्रशांत मोटवानीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. परिणामी हंसिका मोटवानीने तिच्या पूर्वाश्रमीच्या वहिनीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. मुस्कान नॅन्सीला तिच्या विरुद्ध अशी वक्तव्य करण्यापासून रोखावं अशी न्यायालयाला विनंती केली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.